मग त्याला चोख उत्तर द्यायला भारत सरकारने हवं. त्यांना धडा शिकवला पण तो पूर्णपणे धडा शिकवल्यासारखं वाटत नाही. आता जर त्यांना आवरलं नाही तर नंतर डोक्यावर जड जाते की ते दरवेळेला किडे करतच राहतील. पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला आणि या दहशतवादी हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याकडून ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं. या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवाद्यांची पाकिस्तानातील असलेली 9 तळं उद्ध्वस्त करण्यात आली. मात्र त्यानंतर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा भारतावरती हल्ला करण्यात आला आणि या हल्ल्याला सुद्धा भारतीय सैन्याकडून प्रत्युत्तर जे ते देण्यात आलं. मात्र यावेळेला दरम्यान जे हल्ला सुरू होता त्याच्यामध्ये पाकिस्तानकडून वारंवार भारताचे अनेक राज्य टार्गेट करून ड्रोन हल्ला त्यावरती केला जात होता. मात्र भारताकडून सुद्धा तशा प्रकारचं प्रत्युत्तर सुद्धा या ड्रोन हल्ल्याला पाकिस्तानच्या दिलं जात होतं. मात्र या सगळ्यानंतर 2 दिवसांच्या या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील हल्ल्याला युद्धविराम जो तो मिळाला. मात्र युद्धविराम जरी मिळाला असला तरी 4 तासांनंतर अवघ्या 4 तासांनंतर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा भारतावरती ड्रोन हल्ला करण्यात आला. मात्र आता घडल्या 2 गोष्टी. एक म्हणजे या भारत पाकिस्तान हल्ल्याला मिळालेला युद्धविराम आणि त्याच्यानंतर पाकिस्ताननं पुन्हा एकदा केलेला हल्ला. त्यामुळे या सगळ्यावरती भारतीय नागरिकांची, मुंबईकरांची या सगळ्यावरती प्रतिक्रिया काय आहे? हा युद्धविराम जो मिळाला आहे तो योग्य आहे का? आणि पाकिस्तानने जो 4 तासांनंतर पुन्हा हल्ला केलेला आहे तो योग्य आहे का? या सगळ्यावरती त्यांची प्रतिक्रिया काय आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी वैभव पाटील, आपलं महानगरमध्ये तुमचं स्वागत आहे. बरोबर, तुमचं योग्य वेळ आली होती आणि धडा शिकवायला पाहिजे होता. कारण त्यांचं कसं आहे, भरोसा नाही. आजपर्यंत कित्येक उदाहरण आहे आपल्याजवळ. एवढंच माझं मत आहे. काल खरं तर युद्धविराम असं म्हटलं आणि 4 तासातच पाकिस्तानने पुन्हा हल्ला केला. म्हणून सावधानपूर्वक पावलं उचलली पाहिजे असं आमचं मत आहे. बस याच्यावर आमचं म्हणणं एवढंच आहे की युद्धविराम आपण मान्य केला, पण आपण जेवढ्या ऑनेस्टली युद्धविराम पाळतो तेवढ्या ऑनेस्टली पाकिस्तान पाळत नाही आहे. आणि ती कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच आहे. त्याच्यामुळे आपण जरी इथिकली युद्ध थांबवलं तरी माझ्या मते एकदा आपण त्यांना संपूर्ण धडा शिकवून POK तरी आपल्या ताब्यात घ्यायला पाहिजे असं माझं मत आहे. आणि या युद्धविरामामुळे आम्ही काही एवढे खुश नाही आहे. माहिती नाही आतल्या गोष्टी काय आहेत, कुठल्या कारणाने थांबवलं. परंतु POK ताब्यात घेतल्यानंतर युद्धविराम झाला असता तर मात्र आम्ही सरकारला सलाम केला असता. आत्ताही आम्ही सलामच करतो, परंतु संपूर्ण धडा शिकवल्यासारखं वाटत नाही आहे मनातून. परंतु एकदा हा संपूर्ण धडा शिकवून POK ताब्यात घेऊन मग युद्धविराम करा आणि मग मात्र आम्ही मानू काय झालं. तुमच्या मते धडा शिकवणं म्हणजे नेमकं काय? धडा शिकवणं म्हणजे आपला भूभाग जो POK आहे तो आपण घेणं आणि या दहशतवादाचं संपूर्ण नायनाट करणं म्हणजे धडा शिकवणं. अजूनही बरेच दहशतवादी जिवंत आहे आणि अशा वेळेला आपण दाऊद सारख्याला आरामात मारू शकलो असतो. त्याला सुटायची संधी का दिली आपण? जर एवढे आपले डायरेक्ट टार्गेट फिक्स होते तर दाऊद कसा काय पळाला तिथून? हीच वेळ होती त्याला एक मारायची, पण नाही आपण केलं. ते काही चुका म्हणा किंवा काही त्यांचे युद्ध जे एक्सपर्ट असतात त्यांचं काहीतरी वेगळे गणितं असतील. आपण काय एवढे हुशार नाही आहे. त्याच्यामुळे कदाचित त्यांनी वेगळे प्लॅनिंग केले असेल. आपण त्यांना ब्लेम करत नाही, पण जे केलं ते फार चांगलं केलं त्यांनी. त्यांना धडा शिकवला पण तो पूर्णपणे धडा शिकवल्यासारखं वाटत नाही. असं वाटतं की आपण एटीकेटीमध्ये पास झालो. दादा तुमच्याकडे येतो. तुम्ही काय सांगाल यावरती की आता वेळ आली होती मात्र युद्धविराम मिळालेला आहे? मग हे युद्धविराम वगैरे ही जी गोष्ट असते ना ही फार हाय लेवलला असते. आम्ही तर फार छोट्या लेवलचे लोक आहोत. गव्हर्नमेंटमध्ये काय हालचाली झाल्या आपल्याला काही माहिती नाही. 4:45 वाजता मी TV लावला तेव्हा जोराजोरात युद्ध चालू होतं आणि 5 वाजता डिक्लेअर झालं की सीजफायर झाला, युद्धविराम झालेला आहे. अर्थातच काहीतरी दबाव असणार, कारण ती फार मोठी माणसं आहेत. डोल म्हणा किंवा आपले पंतप्रधान, होम मिनिस्टर. पण एक सामान्य माणसाला असं वाटतं की जो आपला प्रदेश त्या लोकांनी घेतलेला एवढे वर्ष तो आपण आत्ता काबीज करायची संधी होती, तो पूर्णपणे घेऊन युद्धविराम करायला पाहिजे होता असं म्हणतात ते. जसं की काकांनी सांगितलं की अद्दल घडवायला पाहिजे होती. तुमच्या मते काय आहे की अद्दल घडवण्याची ही वेळ होती आणि नेमकं कशा प्रकारे घडवायला पाहिजे होती? अद्दल घडवणं म्हणजे कसं आहे, आपला जो हिरावून घेतलेला प्रदेश आहे तो परत मिळवणं ह्यालाच अद्दल घडवणं म्हणतात. उगीतच वेडीवाकडी लोक मारणं म्हणजे अद्दल घडवणं नाही. सिव्हिल लोकांना कधीच मारू नये, पण आपला हक्काचा प्रदेश त्यांच्या ताब्यात अनेक वर्ष आहे
तो घेणं आणि तो घेतल्यानंतर साहजिकच तिकडे जे काही टेररिस्ट लोकांचे अड्डे आहेत ते आपल्या पोझिशनमध्ये येतात ना. ह्या गोष्टीला अद्दल घडवणं म्हणतात. युद्धविरामामुळे आता काय झालंय की आपण दरवेळेस त्यांच्यावर विश्वास ठेवतो की बाबा युद्ध बंदी होणार, लोक स्वतःला सेफ समजतात, पण त्यांची ती वृत्ती नाही आहे. मग त्याला चोख उत्तर द्यायला भारत सरकारने हवं. कारण का आता जर त्यांना आवरलं नाही तर नंतर डोक्यावर जड जाते. त्याच्यामुळे योग्य ती काळजी घ्यावी आणि भारताने आपली प्रतिक्रिया नोंदवावी. तुमच्या मते आता त्यांना आवरणं म्हणजे नेमकं काय? तुमच्या मते नेमकं त्यांचे जे बेस आहेत जिथून ते दहशतवादी हल्ला करतायत, जर माहिती असतील तर उद्ध्वस्त करून टाकावेत ते. जसं काय त्या दिवशी झालं होतं, 9 तारखेला जे केलं होतं त्याप्रमाणे त्यांनी करावं आता. कारण की आपण विश्वास ठेवला तर आपलाच विश्वासघात होईल. त्याच्यामुळे बेस्ट त्यांनी योग्य ती कारवाई करावी आणि उद्ध्वस्त करून टाकावं. की ते दरवेळेला किडे करतच राहतील. ते म्हणजे किती पण गोष्टी सॉल्व्ह झाल्या तरी ते दरवेळेला माघार घेतील आणि परत आपल्यावर हल्ले करत राहतील, एवढंच आम्हाला वाटतं. तर आम्हाला वाटतं की भारतीयांनी प्रत्येक वेळेला फक्त आपल्या प्रत्येक नागरिकांसोबत राहिलं पाहिजे आणि सरकारने पण आपल्या नागरिकांसोबत राहिलं पाहिजे आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीला प्रत्युत्तर केलं पाहिजे, एवढंच आम्हाला वाटतं. आतापर्यंत प्रत्येक हल्ल्याला, ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर भारतीय सैन्याने दिलेलं आहे. आता जर अद्दल घडवायची असेल तर काय केलं पाहिजे? आता तर मला तर वाटतं थोडी मोठी ॲक्शन घेतली पाहिजे. लास्ट टाइमला थोडं छोटं मला वाटलं नॉर्मल होतं तरी पण केलं ते. आता मोठं प्रत्युत्तर दिलं पाहिजे जेणेकरून की पुढे आपल्या देशासाठी अशा गोष्टी परत होणार नाही. जेणेकरून तुझा सहकारी मित्र आहे त्याच्याकडे येतो. मित्रा, तुला काय वाटतं की भारत आणि पाकिस्तान जे युद्ध सुरू होतं तर विराम मिळाला त्याला, मात्र आता 4 तासांनंतर पुन्हा पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला, तर तुझं मत काय आहे सगळ्यावर? माझं मत आहे की भारत पाकिस्तान जे युद्ध चालू आहे ते एकदाच समजूतदारीने थांबावे किंवा काही देशांची मदत घेऊन आपण त्यांना अद्दल घडवावी, असं काही असेल. तुझ्या मते काय आहे की अद्दल घडवायला पाहिजे म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे? अद्दल घडवायला पाहिजे म्हणजे ते जर न सांगता आपल्यावर हल्ला करतायत तर आपण पण न सांगता हल्ला करून त्यांना आपलं जे आहे आपली जी ताकद आहे ती आपण त्यांना दाखवावी असं. देखिए, अब ये सीज़ फायर होना चाहिए या नहीं होना चाहिए ये तो हमारी जो देशी गवर्नमेंट है वो बेहतर जानती है. अगर पाकिस्तान बार बार इसको एस्केलेट करता है तो हमको तो उसका जवाब देना ही होगा. इंडिया इज़ अ ग्रोइंग कंट्री. हम इकोनॉमिकली अच्छा ग्रो कर रहे हैं तो हम नहीं चाहते कि युद्ध हो. पाकिस्तान के पास होने के लिए सब कुछ है, मतलब खोने के लिए कुछ भी नहीं, वो तो वैसे भी बर्बाद है. हमको इकोनॉमिकली ग्रो करना है, हम नहीं चाहते कि युद्ध हो. लेकिन कोई बार बार हमारे साथ छेड़खानी करे तो चुप रहना भी सही नहीं है. तर युद्धविरामावरती आपण भारतीय नागरिकांच्या, मुंबईकरांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या जाणून घेतलेल्या आहेत. यामध्ये युद्धविराम हा खरं तर अजून लेट मिळाला असता तर निश्चित योग्य झालं असतं. जो भाग आपला पाकिस्तानात आहे म्हणजे जो POK आहे तो भारतीय सैन्याने आपल्या ताब्यात घेऊन या युद्धाला युद्धविराम द्यायला हवा होता. पाकिस्तानाला योग्य ती अद्दल घडवायला हवी होती, ही ती वेळ होती, मात्र युद्धविराम मिळालेला आहे. असं असलं तरीही अशी प्रतिक्रिया देत 4 तासांनंतर जे पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आलेला आहे त्यावरती नागरिकांनी म्हटलेलं आहे की कुत्र्याचं शेपूट जे वाकडं ते वाकडत असतं. त्यामुळे त्यानुसार पाकिस्तानवरती किती विश्वास ठेवला तरी ते विश्वासघात करणारच आहे. त्यामुळे हीच वेळ होती पाकिस्तानला अद्दल घडवण्याची. मात्र आता या सगळ्यावरती तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोदसह मी वैभव पाटील, मुंबई.